आणि पुढचा प्रश्न आहे की आरोही आणि मी ना लग्न कधी करणार आहे. तर हा प्रश्न तर बाप मला कमेंट सेक्शनमध्ये, मला इंस्टाग्रामला, मला मेसेजला, मला मेलला, माझ्या यूट्यूबच्या कमेंटला, माझ्या स्नॅपचॅटच्या कमेंटला, सगळ्या ठिकाणी विचारला जातो. कुठं बाहेर पण गेलो तरी पण विचारला जातो. सो गाईज, आम्ही लग्न आहे ना लवकरच करणार आहे. जास्त टांगणीवर घालणार नाही आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहे. आता डेट वगैरे तर मी रिव्हील करू शकत नाही, बट लवकरच लग्न करणार आहे. पण आरोहीला जर कोणी 10 करोड रुपये दिले तर ती मला सोडायलाच तयार आहे. तर आता काय करू? नालायक आहे रे तू, किती नालायक आहे. तो प्रश्नच नाही बनत आहे की 10 करोड रुपये दिलेन फिलेन मिले. कस काय नाही बनत आहे? मला विचार बरं का. हा, मला विचारतो तू प्रश्न. तू तर डायरेक्टली म्हणशील नाही. नाही म्हणजे मग तुला माझ्या फिलिंग्स माहिती आहे ना. विचार बरं का मला मी प्रश्न. पण नाहीच म्हणणार आहे ना. तू मला विचार मला प्रश्न. तू विचारलं होतं की मी जर तुला इतके करोड दिले तर तू मला सोडशील. तू आता विचार मला. मला विचार. हा, काय विचारू? हाच प्रश्न मला विचार. मी जर तुला 10 करोड रुपये दिले तर तू मला सोडशील का? नाही सोडणार. मी हे नाही विचारणार आहे ना की तुझ्याकडे 10 करोड रुपये येतील कुठून, तू आणणार कुठून आहे आणि तू शक्यच नाही. हे कोण विचारतो? ज्याला सोडायचंय. म्हणजे काही आरोहीला मला सोडायचंय बरं का. लय खोटारडा. पैसे आले तर आरोही मला 100% सोडून देईल. तू मला सोडशील, मी नाही सोडणार. मी नाही सोडणार. हा हा, मला काय माहिती, तू फक्त म्हणतोय. बट मला मग मला काय माहिती, तू पण म्हणू शकते फक्त. बट मला माझ्या बहिणीवर विश्वास आहे, ती नाही सोडणार तुला. बघ ठीक आहे, बघू गाईज कमेंट सेक्शन मध्ये. आता तुम्हीच सांगा, आरोही पैशासाठी मला सोडू शकते की नाही.